नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांनी एसटी प्रशासनाला खणखणीत इशारा दिला आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी असून विद्यार्थ्यांना वेळेत शाळा, कॉलेज, विद्यालयात जाणे महत्त्वाचे आहे. मात्र एसटी प्रशासन रस्त्याचे काम चालू आहे हे कारण पुढे करून एसटीच्या फेऱ्या बंद करत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक वेळेला एसटी प्रशासनाला सांगूनसुद्धा त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नसल्यामुळे व एसटीच्या फेऱ्या बंद केल्यामुळे येणाऱ्या 3 दिवसात जर एसटी प्रशासनाने पूर्ववत एसटीच्या फेऱ्या बेडग, आरग, लिंगणूर, खटाव येथे चालू केल्या नाहीत तर एसटी आगारात जाऊन आम्ही मिरज पूर्व भागातील नेते तसेच विद्यार्थी पालक यांना घेऊन मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करू असा थेट इशारा बेडगचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे. नमस्कार, मी उमेश पाटील, बेडग सरपंच. बेडग, आरग, लिंगणूर, शिंदेवाडी, खटाव ह्या गावांना विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या विद्यार्थी जे मिरज, सांगलीला जातात त्या विद्यार्थ्यांसाठी बसची खूप अडचण येत आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही स्वतः जाऊन पत्रव्यवहार करून एस टी डेपो मॅनेजरना आम्ही विनंती केली की विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, परीक्षेच्या वेळेलाच तुमचे बसेस येत नाहीत. खूप वेळा त्यांना जाऊन आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, पण एस टी डेपो मॅनेजर किंवा तेथील अधिकारी त्यांची भाषा मगरूर येत आहे. रस्त्याचं काम सुरू आहे, रस्ता खराब आहे, त्या रस्त्यावरून इतर सर्व गाड्या वाहतूक सुरू आहे आणि इतर कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेजच्या बसेससुद्धा त्या रस्त्यावरून जातात. मग शासनाची बस का येत नाही? एखाद्या वेळेस जर ट्रॉफिक जाम झालं आणि तोच फोटो तुम्ही जर दाखवत असाल तर चुकीचं आहे. विद्यार्थ्यांचं होणाऱ्या नुकसानाला जबाबदार एस टी डेपो हे शासन महामंडळ जबाबदार असेल, इथून मी तुम्हाला माझ्या वतीनं इशारा देतो. आणि ह्या 3 दिवसात जर तुम्ही वेळेवर बेडग, आरगला बसेस सोडला नाही तर 3 दिवसानंतर विद्यार्थी घेऊन तुमच्या डेपोच्या प्रांगणामध्ये आम्ही आंदोलन करू. त्याशिवाय तुम्हाला ती जाग येणार नाही. तुम्हाला एसीमध्ये बसून तुम्हाला सगळ्या गोष्टी सुचतात. तुम्ही पगार घेताय, हा शासनाचा पगार म्हणजे ह्या जनतेचा, आमच्या विद्यार्थ्यांचा, विद्यार्थ्यांच्या कष्टातूनच तुमचा पगार होतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथून पुढं लवकरात लवकर बसेस आमच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये ही काळजी डेपो मॅनेजर प्रशासनाने घ्यावी, ही माझी विनंती आहे.